नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड सीईटी 2025 यातील पहिलं जे सत्र आहे म्हणजेच 24 मार्च 2025चा पहिला पेपर सकाळ सत्र पार पडलेला आहे। तर यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। विद्यार्थी मित्रों, आपल्या बीएडचा जो स्तर आहे तो म्हणजेच सोपा ते मध्यम याच प्रकारातील आपले प्रश्न बुद्धिमत्ता, शिक्षक अभिव्यक्ती व जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या घटकातील प्रश्न आज आपल्याला आलेले पाहायला मिळाले। पैकी आम्हाला जे प्रश्न उपलब्ध झाले व विद्यार्थ्यांसोबत जी चर्चा झाली त्यातून मिळालेले प्रश्न, ताजमहाल कोणी बांधला हा प्रश्न विचारण्यात आला होता शहाजहान। ऑलरेडी हा प्रश्न आपण आपल्या प्रश्नावलीमध्ये घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रों, प्रश्न जे होते सोपे ते मध्यम या प्रकारचे प्रश्न आलेले आपल्याला पाहायला भेटले। मॅक्झिमम प्रश्न हे सोपे या घटकातील आलेले पाहायला भेटले। आता उद्याचा तसेच आजचा दुपारचा पेपर म्हणजेच दुसरे सत्र व तृतीय सत्र ज्याला आपण सायंकाळ सत्र असं म्हणूया, तर ते पेपर आज होतील। या विद्यार्थ्यांनी या अनुषंगाने जे अत्यंत सोपे प्रश्न आहेत, लेवल तर सोपीच आहे आपल्या परीक्षेची, त्याचप्रमाणे आपले प्रश्न विचारले जातील। यातले काही प्रश्न रिपीटसुद्धा होतील, ही बाब आपण लक्षात घ्यावी। आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुसरा प्रश्न जो विचारण्यात आलेला तो म्हणजेच जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर जगातील सर्वात लांब नदी नाईल ही होय। या अनुषंगाने जगातील सर्वात रुंद नदी कोणती असाही प्रश्न आपण लक्षात ठेवा, जो की काय आहे तर ॲमेझॉन। तसेच भारतामधील सर्वात रुंद नदी कोणती असा जर प्रश्न अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर ब्रह्मपुत्र आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी। तसेच भारतातील लांब नदी हे या अनुषंगाने आपल्याला पाहणं गरजेचं आहे। म्हणजेच एका सत्रामध्ये जर नाईल विचारली असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये भारतातील लांब नदी किंवा जगातील सर्वात रुंद नदी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्या अनुषंगाने आपण इतर प्रश्नाचा अभ्यास करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। त्यानंतर जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते असाही प्रश्न विचारण्यात आला, तर जगातील सर्वात मोठे वाळवंट म्हणजेच सहारा वाळवंट असं त्याचं करेक्ट उत्तर होय। हाही प्रश्न पण ऑलरेडी प्रश्नावलीमध्ये आपण नक्कीच पाहिला असेल। त्यानंतर रोबोट संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला, तो प्रश्न आम्हाला पूर्णपणे मिळू शकला नाही। तसेच आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असणारे उद्यान कोणते हा एक प्रश्न विचारण्यात आला। हा एक महत्त्वाचा प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या प्रश्नावलीमध्ये घेतलेला आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर नक्कीच हा प्रश्न तुमच्या नजरेसमोरून गेलेला आहे। तसेच सेसानगीर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे आशियाई सिंह। तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे ताडोबा उद्यान हेही आपण लक्षात ठेवावे। ताडोबा हे उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो, जो की ऑलरेडी आपण घेतलेला आहे। तसेच काझीरंगा नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, तर आसाम राज्यामध्ये आहे, हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। तर याच प्रकारचे अत्यंत सोपे तसेच विद्यार्थी मित्रों, ज्यांचा पहिल्या सेशनमध्ये म्हणजेच सकाळ सत्रामध्ये आज पेपर झालेला आहे 9 वाजता, तर त्यांनी आपले प्रश्न जे असतील लक्षात राहिलेले जे प्रश्न आहेत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपले जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत ज्यांचे पेपर दुसऱ्या सत्रामध्ये किंवा 25 किंवा 26 तारखेला आहेत त्यांना याचा फायदा होईल। तसेच पुढील वर्षीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे 2026ला जे बीएड सीईटी देणार आहेत त्यांनाही फायदा होईल। मागील वर्षी जे विद्यार्थ्यांनी जे प्रश्न आपल्याला पाठवले होते त्या अंतर्गत आपल्याला जे प्रश्नांची मदत झाली, त्यामुळे आपल्याला गाईडलाईन्स कळाल्या, प्रश्न कसे येतात, प्रश्नाची लेवल कशी असते, तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्कीच झालेला आहे। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र जो की आपल्याला बुद्धिमत्ता या घटकात अंतर्गत विचारण्यात आला होता, पुस्तक याचा संबंध जर लेखकासोबत असेल तर चित्रकला याचा संबंध कशाशी असेल, तर हा इतका प्रश्न आमच्याकडे आलेला आहे। तर ऑप्शन तिथे जे आहेत विद्यार्थी मित्रो, इथं जर पुस्तक लेखक लिहित असेल तर चित्र कोण काढतो असा हा प्रश्न आहे। तर ऑप्शननुसार त्याचं उत्तर आपल्याला तिथं सांगायचं आहे। तर चित्रकार याचं उत्तर असायला पाहिजे। ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला ते कळेल, तर पूर्ण ऑप्शन आल्यानंतर आपण त्याचं उत्तर सांगू शकू। त्यानंतर दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे हाही प्रश्न विचारण्यात आला, त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दुधवा नॅशनल पार्क ज्याला राष्ट्रीय उद्यान आपण म्हणतो, हा प्रश्नही ऑलरेडी आपण प्रश्नावलीमध्ये घेतलेला आहे। आपण जर व्हिडिओ पाहिलेले असतील तर नक्कीच आपल्याला ते निदर्शनास आलं असेल। म्हणजेच विद्यार्थी मित्रो, प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत तर ते नेहमीच्या पटडीतले प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। या अनुषंगाने राहिलेले जे सत्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे। जे महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणजेच राष्ट्रीय उद्याने असतील, त्यानंतर प्रसिद्ध पुस्तकं असतील, लेखक असतील,
ज्या महत्त्वाच्या संघटना भारतामध्ये आहेत, जगामध्ये आहेत, त्या संघटना त्यांचे फुलफॉर्म असतील, जसं की WHO WHO याचा फुलफॉर्म जो आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, बुद्धिमत्ता व शिक्षकाभ्यती यावरील प्रश्नसुद्धा जनरल नॉलेजप्रमाणेच सोप्या लेवलचे आले होते. ही बाब आपण लक्षात घ्या. तसेच आपले जे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर ज्यांचा पेपर आजच्या सेशनमध्ये होता, पहिल्या सेशनमध्ये होता, आपल्याला नक्कीच प्रश्नांची लेवल कळेल व आपल्याला पुढील व्यूहरचना मांडता येईल. त्यानुसार अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. तसेच जे प्रश्न आपल्याला अवेलेबल असतील, ज्यांचे पहिल्या सत्रामध्ये पेपर झालेला आहे, त्यांनी कृपया प्रश्न पाठवावे, जेणेकरून आपल्याला जे आपले विद्यार्थी आहेत तसेच बंधू भगिनी आहेत, यावर्षीचे व पुढच्या वर्षीचे दोघांनाही नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण अधिकचे प्रश्न तोपर्यंत आपल्याकडे संकलित झालेले असणार आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये होईल. धन्यवाद.